नमस्कार. नमस्कार. आम्हाला जरा प्रश्न विचारायचे होते. सध्या तुमच्या गावात जे घडतंय ते याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. चौकशी सुरू आहे, झाली की कळेल तुम्हाला. असं कसं? पत्रकार आहेत ते, त्यासनी कळायला पाहिजे इथं काय व्हायला लागले ते. हो विचारा तुम्ही. आपल्यावर जे आरोप झाले ते खोटे आहेत ते. पण मग भ्रष्टाचाराचे बॅनर जे गावात लागलेत त्याबद्दल आपलं काय मत आहे? ते बी समजा खोटच आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जी चौकशी केली त्यात तुम्ही दोषी आहात असं सरळ सरळ दिसतंय. मॅडम, तो समजा विरोधकांचा डाव आहे. कोण कोण आहेत ते विरोधक? तुम्ही दबाव टाकून ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या घेतल्यात असं कळालंय आम्हाला. खरं आहे का ते? खरंय. नाही, खोट आहे. सांगितलं ना आम्ही, विरोधकांचा डाव आहे ह्यो. पण जे भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व्हायरल झालेत त्याबद्दल आपलं काय मत आहे? ते बी समजा खोटच आहे. म्हणजे जे काही पुरावे समोर येत आहेत ते सगळे खोटे आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? होय, समजा खोट आहे. या तुम्ही आता. तुम्ही प्रश्न टाळताय का? अहो, कशाला टाळू आम्ही प्रश्न? हे बघा जेवढी माहिती द्यायची होती की नाही तेवढी देऊन झाल्या. आता तुम्ही या परत भेटू. अहो, पण आम्हाला थोडे आमच्या प्रश्न प्रश्नांची विचारायचे. उत्तर मिळाली नाही. चौकशी चालू आहे. चौकशी झाली की तुम्हाला उत्तर मिळतील. काही बंद करा, बंद करा. उत्तर आम्हाला हवे. नाही, मी मिळणार. चला या या. परत या तुम्ही. चला, बाहेर चला. परत बोलू या. चला. समजा कोणीतरी मुद्दाम घडवून आणलंय. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. ए, उग दारू पिल्यागत काय तर बडबडू नका आता. पूर्ण शुद्धीत बोलतोय मी. कवा ना कवा तरी हे होणारच होतं म्हणा. एक एक करून तुमची सगळी पापं बाहेर पडणार आहेत. आता लिहून ठेवा. याच्या पुढे एक शब्द जरी बोला तरी. काय करणार आहेस? हा, काय करणार आहेस? राणा बघ, तुझी लाडकी वहिनी कुठल्या थराला जाऊन पोचल्या ते. लई तोरा होता ना सरपंच पदाचा. आता काय? बस म्हणलंय आम्ही. सूरज, ते तू आता जा, ते आपण नंतर बोलू. अरे असल्यांची बोलायची इच्छा बी नाही माझी. चालली. जा तिकडे. योगायोग नाही हो, हलगर्जी पण आहे. हे समज मुद्दाम कोणीतरी घडवून आणलंय. कुणी केलंय हे आजच्या आज आम्हाला कळायलाच पाहिजे. पण गावात एवढी हिंमत आहे कोणाच्यात? मला तेच कळण झाले. सगळ्यात आधी ते बॅनर कुणी लावले ते कळायला पाहिजे. एकदा कळलं की झालं. मग ते काय घरात बसून कळणार आहे? चला जावा, शोधा कुणी केलंय ते. आणि जवळ कळत नाही तवर थोबाड बी दाखवू नका तुझं. अरे बड्या, लय डोसकं फिरले. मला टेन्शन आले जा. ए मुक्या आहे इकडे. हे बघ, वडा सांबर, इडली सांबर, काय ढोकळा फेकळा काय असेल की सगळं घेऊन यायचं. आणि गरमागरम घेऊन यायचं. लवकर ये बाबा. बड्या, हो आता काय येते. हो जरा थांबा की. लवकर आणा सगळे. सांगितले. एवढं सगळं खाल्ल्यावर पोट बिघडणार की हो? नाही, पप्प्याला टेन्शन आली की लई खायला लागते. नाही पण बिन काय नाही रे. खाल्लं नाही तर मला विचार करता येत नाही.
गेलं टेन्शन? हा नाही जरा जरा कमी झाले. पप्प्यादा असं डोसक्यात किड पाडून काय उपयोग नाही हो. काहीतरी करायला पाहिजे. बाबा ते असं डोकं धरून बसणं चांगलं नसतंय बघा. चांगलं वाईट सोड रे. कोणीतरी आपल्यापेक्षा बदमाश माणूस आहे गावात, ते कोण सांग पहिला. बाबा माननीय बदमाश माणूस तुम्हीच की हो. तुमच्यापेक्षा वरचढ कोण असतंय गावात? मग हे सगळं कसं घडाले? नाही पप्प्यादा ते वहिनी साहेबांच्या गावात कोणतरी वैरी आहे बघा. अरे अख्खं गाव वैर्या सर्किट तायडीचं. पण आपण सोडून अशी करायची कुणीच हिंमत करणार नाही. कुणाचीच नाही. बाबा म्हणजे या सगळ्यामध्ये त्या माणसाचा आंबा पडला म्हणायचा की हो. नाही. आधी ते बॅनरचं झोंबड, मग ते चौकशीचा फेरा आणि मग ते व्हिडिओ शूटिंग, हे कुणी केलं मग? हा म्हणजे गावात कोणतरी बदमाश आहे. माझ्या एवढा बदमाश कुणीच नाही गावात. मी तर नाही केलेलं, मग कुणी केलं? हा तेच म्हणते कुणी केलं. हेच तर कळण झालंय बंड्या. नाही त्या हरामखोराला शोधला पाहिजे. त्याचा दिवस भरत आल्यात आता. आईला हो अहो पप्प्यादा काय झालं? काय नाही रे, जरा जळजळ व्हायला. मग एवढं कशाला खायचं? ते ऍसिडिटी आणि गॅस झाला असणार बघा. अरे नाही रे बाबा, खाल्ल्याशिवाय मला काय सुचत नाही, विचार करता येत नाही. बंड्या हा या ऍसिडिटीवर काहीतरी उपाय सांग बाबा. अहो आता मी काय सांगणार पप्प्यादा. कसला माणूस आहेस तू माझा? हा साधा ऍसिडिटीवर इलाज करताय ना तुला? हो ते मी सांगू काय? सांग बाबा सांग. गॅसो फास्ट. गॅसोफास्ट? हा त्यानं काय होणार आहे? ती सगळी ऍसिडिटी आणि गॅस गायब होत असते बघा. गॅस ऍसिडिटी आणि अपचनवरचा एक नंबर सोल्युशन असते बघा. हा लगेच मागवतो बघ. वेटर गॅसो फास्ट असली जिरा आणि एक ग्लास पाणी घेऊन ये बघ मस्त पैकी आपल्या पप्प्यासाठी. जा गॅसो फास्ट असली जिरा. रे गॅसो फास्ट एकदम फास्ट, एकदम अल्टिमेट वाटलं बघ हे. बरं वाटलं का नाही? हा बरं वाटलं का नाही? अरे होय, एकदम जालिम उपाय बघ ह्यो. राजा, गॅस, ऍसिडिटी, अपचन ह्याच्यावरचा सॉलिड उपाय तुम्हाला आता सांगितलास, पण माझी जी बोंब झाली आहे त्याच्या सोल्युशनचं काय? चल बंड्या, चल लवकर. बाकी काय पण म्हणा, जे होते ते चांगलंच होते बघा. होय, नाहीतर ती बाई सरपंच पदाच्या लायकीची नव्हतीच. हा अरे नंदीचा गायवाडे 7.5 त्याच्या गावासाठी चांगलंच की. होय, सरपंच पदासाठी ना त्या बाईने गावचा गैरवापर करून तर गावाला सगळं मुठीत बांधलं होतं. आता गाव सुटलं बघा. बरोबर बरोबर आहे. हो. पेढ वाटा पेढ. होय, आज दिवाळी दसरा. लय भारी बातमी दिलीच बघ. त्या वहिनीचं जंगल राज सपल्यात आणि तिची ती पिलावळ पण. काय म्हणलास? तुला मार का पडला काय? काय 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 आम्ही पिलावळ काय पिलावळ आम्ही ह्यानंच केलंय सगळं, ह्यानंच केलंय. तू थांब रे, तू जरा थांब. जो एवढ्या उड्या मारलाय की नाही म्हणजे ह्यानंच केलंय सगळं. चल ताडीकडे घेऊन चल. कशाला कशाला? माझ्या ताडीच्या विरोधात कुणी काय केले की नाही त्याला वाड्यावर हजर करायचा आहे ताडी समोर. चला तसा. पण मी काहीच करायला नाही. पोपटासारखा बोलतोच कसा? नाही पप्प्यादा, ह्याला उचलून घेऊन जाऊया. चला. ते सोड पप्पा. पप्पा हे माणूस नसते बघ, याच्यात तेवढे झेपत नसते.
ते बघ की त्याच्याकडं. अरे हे कोणतरी दुसरा स्ट्रॉंग माणूस असतंय बघ. बघ सापडला सापडला स्ट्रॉंग माणूस सापडला. बंड्या बघायलाच काय कसं फटाकड्या वाजवायला येतो. धर त्या बरकतला. बरकत काय रे लय फटाकड्या वाजू वाटाले तुला. नाही ते मी ते आता सगळं जाऊन कणी वाड्यावर तायडीला सांगायचं. बंड्या पकदा हे पाप्याचं पितर काय खेळ खेळणार. असली खिलाडी अजून दुसरा कोण असते बघ. हे बघ आपण जरा याला वाड्यावर नाही घेऊन गेलो का नाही तर आता आपण पाप्याचं पितर झालो म्हणून समज. हा मग ह्याचं नाव सांगूया काय. असं म्हणता. होय होय काय आहे कुणाला तरी घेऊन जायला लागणारच आहे नाहीतर आपला बळी गेला म्हणून समज. चालते की मग. चल चल बंड्या. हे सच्चा त्याला घेऊन ये लवकर वाड्यावर. हा लवकर ये. ताईसाहेब खरंच तुम्ही जेला जाणार नाही ना व? तुम्ही गेला तर मी काय करू. चंदे तिथं आधीच आमचं डोसकं फिरलं तर तू फिरवू नका ना अजून. यो सापडला राजकारणी. यो होय होच. तुझं सरपंच पद गेलं म्हणून गावात फटाकडे वाजवत होता. यानंच केलं असणार की यानेच केलंय. अरे याच्यामध्ये काय हिम्मत असणार आहे. यानंच केलंय. गावात दुसऱ्या कोणाची हिंमत नाही फटाके वाजवायची. येस तर त्याला चोप दिला होता त्याचा राग असते त्याच्या मनात म्हणून त्याने हे सगळं केलं असतंय बघा. काय काय केले मी. हे काय केलंस. माझ्या तायडीचं सरपंच पद फुपत होतं तुझ्या डोळ्यात. तायडी तू सांग याचं काय करायचं सांग नुसतं. काय रे लई फटाके फोडत होतास काय. आता आम्ही तुला कसं फोडून काढतो ते बघ तू. नाही वहिनी सर याने गावावर सगळा बॅनर लावले बघा. तुम्ही पैसे बुडवलं मनात राग धरून याने सगळे केले बघा. हे सांगणे मिंच्या तू तुला मार कमी पडला रे माझा. हा बॅनर म्हटलं हेच घे दुसरा कोण असणार आहे गावात. हा मिंच्या तुझी ही हिम्मत. माझी काय बी चुक नाही याच्यात. मग चूक कोणाची. बॅनर तूच लावलंस ना. मीच लावलंय. मग झालं योच आहे तो गद्दार. नाही पप्पाचा
नाही काय नाही. बॅनर लावायला कोणी सांगितलं तुला? हं? झालं, आता भोग आपल्या कर्माची फळ. होय, ज्यानं बॅनर लावलेलं असतंय तोच वहिनींसंगत राजकारण खेळत असते. माझी काय पण चुक नाही, या पप्प्यानंच मला बॅनर लावायला सांगितलंय. मी कधी सांगितलं फसणाऱ्या? मी तुला कवा सांगितलं बॅनर लावायला? काय पण पडू नकोस. नाही वहिनी साहेब, मी काय बी खोटं बोलत आहे. पप्प्यानंच मला बॅनर लावायला सांगितलं होतं. परत 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 खोटं बोलायला पाहिजे. परत खोटं बोलायला. द्या 2 अजून ठेवून. देणारच आहे. करतोय काय? तुला माहितीये का माननीय परेश पाटील कोण असतंय? वहिनींचा खास माणूस. आणि तू त्यांच्यावर डाऊट घेते काय? काय पुरावा असतंय काय तुझ्याकडं? पुरावा आणि सगळीकडे बॅनर लागले पाहिजेत म्हणून सांगून पण आपला फोटो बी दिलाय. काय मग? अयो वहिनी, काय आहे? नाही हे तापात वाढाली आहे. पण ह्याला तर ताप नसतंय. या माणसावर पहिल्यापासून डाऊट होताच आमचा. कसला डाऊट? अख्ख्या गावात आमच्या विरोधात जायची कुणाची हिम्मत नाही पप्या. गद्दारी केली. ताडी, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालाय. आता या घरातनं बाहेर पडायचं. पण बस काळा करायचं तोंड तुझं. आणि जर नाही गेलास तर धक्के मारून मारून या घराच्या बाहेर काढू. चल निघ. बस बस झालं. तुझा ह्यो सर्किट पण आहे की नाही, त्याचा लई वाट आलाय मला. मग निघायचं. जाणार. हे तुला लई महागात पडणार आहे तायडे. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, कुणाच्या तरी राजकारणाला बळी पडले असतो. निघ. जाणार. बंड्या चल. तुमच्या पापाचा गडा भरलाय वहिनी. आता तर फक्त तुमचा खास माणूस तोडलाय.
आता एक एक करून सगळं तुमच्या हातनं कसं सुटतंय बघा.